मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पनीरपासून एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत। एकदम क्रीमी आणि बटरयुक्त अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला छान अशी सुरुवात करूया। मी पनीर घेतलेला आहे, हे 200 ग्रॅम पनीर आहे। मी व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यासाठी मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि बाजूला काढून घेऊया। त्यानंतर मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे टोमॅटो होते। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर काजू 10 ते 15 मी काजू घेतलेले आहेत। त्यानंतर खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी लसूण घेतलेला आहे, एक छोटा म्हणजे लसणाचा 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपण बटर पॅन मध्ये टाकून घेऊया। 1 चमचा बटर टाकलेला आहे। आता त्यामध्ये आपण पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला म्हणजे खूप हार्ड होते ते, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला फ्राय करायचं नाही, थोडा वेळ करायचा आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि त्यानंतर परत थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। सुंदर असा छान कलर येतो पनीरला। जर जास्त फ्राय केलं ना तर ते असं चुई होतं, म्हणजे असं कठीण होतं, खायला छान लागत नाही। तुम्ही बघा, मी एकदम सॉफ्ट असं ठेवलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आता त्याच पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा, आणि त्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ना मी बटर टाकलेलं आहे। त्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटो वगैरे सर्व कट करून घेतलेलं होतं ना, ते टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण कांदा जे आहे ना थोडासा परतून घेऊया आणि त्यानंतर आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि मग बाकीचं सर्व जे साहित्य आहे ना ते टाकलेलं आहे। आता ते व्यवस्थित छान परतून घेऊया आपण। 2-1 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊया, थोडीशी, जास्त नाही, थोडी टाकायची आहे। त्यानंतर मी 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। परत व्यवस्थित परतून घेऊया। ग्रेव्हीला छान कलर येतो। हे लाल तिखट म्हणजे तिखट नाही आहे, जास्त कलरसाठी आहे, घरचंच आहे। आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपलं मीठ टाकलेलं आहे आणि परत थोडेसे कोथिंबीर असताना त्याचे थोडेसे देठ टाकलेले आहेत। आता ते व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर झाकण बंद करून आपण 5 ते 6 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे। जास्त नाही, 5 ते 6 मिनिट, म्हणजे टोमॅटो जो आहे ना तो थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे। आपण त्यामध्ये बटर आणि हे काजू टाकलेले आहेत ना, त्यामुळे जी ग्रेव्ही आहे ना ती खूप सुंदर येते, कलरही छान येतो आणि दाटसर अशी होते। त्यामुळे मी काजू थोडेसे जास्त टाकलेले आहेत। आता तो मसाला थंड होतो ना तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया। मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। त्यामध्ये मोठ्या साईजचा कांदा आहे ना तो टाकून घेतलेला आहे। आता जे मसाला जो आहे ना ती ग्रेव्हीचं जे आहे ना ते थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। मी थोडंसं पाणी टाकून वाटलेलं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला। छान परतून घ्यायचं। गॅस अगदी फुल करायचा नाही, कारण ते बुडाला करपून जातं ना, त्यामुळे मीडियम गॅसवर करायचं आहे। त्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं आहे 1.5 चमचा, थोडीशी हळद, कारण आपण अगोदरही हळद वापरलेली होती ना, म्हणून थोडीशी हळद, आणि त्यानंतर मी पनीर मसाला टाकलेला आहे। थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। आता आपण मीठ टाकून घेऊया, कारण मीठ आपण अगोदरही टाकलेलं होतं, त्याप्रमाणे म्हणजे बेतानेच मीठ टाका। छान बघा किती छान ग्रेव्हीला मस्त असं कलरही आलेला आहे आणि त्यानंतर छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पनीर टाकायचे आहे ग्रेव्हीमध्ये। परत हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे आपल्याला। थोडंसं आपण त्यानंतर बटर टाकून घेऊया 1 चमचा,
आणि झाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला. आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल छान अशी आपला पनीर बटर मसाला. आणि भाजी ही खायला पण इतकी छान मस्त लागते ना, टेस्टी. नक्की करून पहा. आता त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान सर्व करून घेऊया. सुट्टी असली ना आमच्याकडे सहसा हाच मेनू असतो. सगळ्यांना आवडते ही भाजी. बघा अशी दाटसर ग्रेव्ही किती सुंदर आलेली आहे. अशी जर भाजी बनत असेल तर आपल्याला बाहेर जायची गरजच नाही ना जेवायला, हो की नाही. चला तर मग घरीच तयार करा. माझी रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.